दरम्यान मान्सूनपूर्व पावसातच मुंबईमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळाले। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचले। वाहतुकीसाठी अंधेरी सबवे आता बंद करण्यात आला। मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमध्ये पाणी तुंबल्याचं चित्र दिसतंय। मुसळधार पाऊस झाल्यावर आता काय होणार असा प्रश्न मुंबईकर विचारतायत। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली। तर ही आजची दृश्य आपण पाहतोय। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचले। अनेक ठिकाणी रस्त्यांवर सुद्धा पाणी साचले। मान्सूनपूर्व पाऊस आज पडला आणि या पहिल्या पावसातच मुंबईची ही अवस्था पाहायला मिळते। त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये नेमकं काय पाहायला मिळेल, मुंबईकरांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर मान्सूनपूर्व पावसातच मुंबईमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली। ही अंधेरीतली आजची दृश्य आपण पाहतोय। आज मान्सूनपूर्व पाऊस सकाळपासून मुंबईच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमध्येच मुंबईमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अंधेरी सबवेमध्ये तर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। दरम्यान आता मान्सूनपूर्व पावसातच ही स्थिती आहे। मुसळधार पाऊस झाल्यावर नेमकं काय होणार असा सवाल आता मुंबईकर विचारतात। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली। काही दिवसांपूर्वीच महापौर रितू तावडे यांनी म्हटलं होतं की अनेक ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली आणि आम्ही आढावा घेतोय। मात्र आजची ही परिस्थिती आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, खरं तर आज मान्सूनपूर्व पाऊस झालाय आणि या पावसातच मुंबईची ही स्थिती पाहायला मिळते। आता पुढे नेमकं काय होणार हा सवालच आहे। तर अंधेरीमध्ये सध्या नेमकं काय चित्र पाहायला मिळते, महापालिकेकडून सध्या काय उपाययोजना केल्या जातात? नक्कीच आपण बघितलं की आज पहिला पाऊस झाला। खरं तर पाऊस म्हणायला गेलं तर वळव्याचा पाऊस होता। अगदी 4 मिनिटं पाऊस सरी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बरसल्या। मात्र या 4 ते 5 मिनिटांमध्ये जर बघितलं तर पूर्णतः अंधेरी सबवे जो आहे तो पाण्याखाली गेलेला होता। अंधेरी सबवेचा जो प्रश्न आहे तो पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। थोडा जरी पाऊस पडला तरी तिथे तो रस्ता जो आहे तो तुंबतो। यासाठी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या उपाययोजना सबसेल नापास झालेल्या पाहायला मिळतात। मोगरा नाला हा जो मूळ समस्या आहे हा तिथे आहे। जवळच मोगरा नाला असल्यामुळे हा जो नाला आहे तो सगळा पाणी जे आहे ते बाहेर येतं आणि हा जो सबवे आहे तो देखील खालच्या बाजूला आहे। त्याच्यामुळे पाणी पूर्णतः त्या सबवेमध्ये साठतं असं सातत्याने पालिकेकडनं सांगण्यात येतं। 13 मीटरचा उतार आहे असं देखील सांगण्यात येतं। मात्र आज जर आपण बघितलं तर हे सगळे जे उपाय केले होते, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली होती, 96% नाले सफाई आमची पूर्ण झाली असं देखील पालिकेने सांगितलेलं होतं। इतकंच नव्हे तर जेव्हा स्थायी समितीची मीटिंग झाली होती, या मीटिंगमध्ये देखील आम्ही 103 ते 106% नाले सफाई पूर्ण केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलेला होता। मात्र हा सगळा दावा सध्या फोल ठरलेला पाहायला मिळतोय। पहिल्या पावसात अगदी जो 5 मिनिटं आला, या 5 मिनिटाच्या पावसात जर रस्ते तुंबत असतील तर जर 1 तास पाऊस पडला असता तर संपूर्ण पोलखोल जी आहे ती मुंबई महापालिकेची झाली असती। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी गणेश खनकर जे सभागृह नेते आहेत भाजपचे, त्यांनी देखील एक गोष्ट कबूल केलेली पाहायला मिळाली, ती म्हणजे पाहिजे तशी नाले सफाई झालेली नाही। जर पाहिजे तशी नाले सफाई झालेली नाही तर नेमकं महापालिका प्रशासन काय करतं? भाग्यश्री, त्यामुळे आता या सगळ्यावर महापालिका काय उत्तर देते आणि काय उपाययोजना करते हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।